आपल्याला वेळेची बंधन आहे आपल्याला. सामना सुरू होतोय. आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू, पहिला षटक घेऊन आला तो अथर्व. सुंदर असा मारला फटका, पण निर्धाव चेंडू. सूरज तो अथर्व. सुंदर असा प्लेस केलेला चेंडू, खेळाडू उपस्थित. दरम्यान एक धाव पूर्ण. नो बॉलचा इशारा. आताच्या टोटल 2 धावा. नो बॉल. आताची एक धाव. पुढील चेंडू उत्तुंग फटका मारत चकलेले. बहुतेक थोडासा आंधळी शॉट होता मला असं वाटते. पुढील चेंडू चांगला प्रयत्न, पण चौकार. बोला ना. बॉल का? 4 बॉल. एक नो आहे. पुढील चेंडू सुंदर असा मारलेला फटका. बघूया काय होतंय. ओ सूर्यकाचा झेल, पण धडक झाली. संयोजक पाण्याची व्यवस्था करा. अथर्वनेच कॅच घेतलेला आहे. संघर्ष उठला. पान दरबारचं त्याला एक पान द्या आणि थोडं पाटपाट उरकून घ्या. अजून एक चेंडू शिल्लक. चला, रेस्ट झालेला खेळाडू पुन्हा एकदा कळीप्रमाणे उमलला. षटकातील शेवटचा चेंडू. वाईट चेंडू, अवांतर धाव संकेत भर. पुढील चेंडू सुंदर असा मारलेला. मिडकवरचा पुरेपूर फायदा. चांगला प्रयत्न, पण खणखणीत असा चौकार. आणि एका षटकाचा खेळ पूर्ण. एका षटकानंतर संघाची धाव संख्या झाली ती 17 धावा. पाचची पेनल्टी.
बक्षीसचे सेल उपलब्ध करा. आवी मस्कुटे माईकशी संपर्क. चला एक्स्ट्रा वेळ वाया घालू नका. वेळेचं बंधन. चला सामना चालू आहे. दुसरं षटक घेऊन आले तो XYZ विक्की उर्फ संकेत चव्हाण आणि मारलेला खणखणीत फटका. यावर पंच षटकार. धुरंधर अशी फटकेबाजी सुरुवात अक्षय यांच्या रूपानं. अक्षय भाईजी कांबळे. आणि झेलबाद. दरम्यान प्रवीण दादा हरपळे टायटन्सच्या संघातील एक नामांकित खेळाडू अक्षयजी कांबळे हे आउट झालेले आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो नवीन खेळाडू आयुष कामठे. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. आयुष आपल्या संघासाठी काय करतोय. आयुषने उत्तुंग असा टोलवलेला चेंडू आणि घानाघाती षटकार. सुरेख असं खेळाचं प्रदर्शन अशा पल्लवीत केल्या. आवाज 3 किलोमीटर पर्यंत गेला. अनिकेत मोडकचा आवाज तर डायरेक्ट सोलापूर हायवे पर्यंत पोहोचला. सुरेख असं खेळाचं प्रदर्शन. पुढील चेंडू सामना करेल आयुष. आताची एक धाव.
चेंडू निर्धावाचा चेंडू पुढील चेंडू सुंदर असा प्लेस केलेला चेंडू खेळाडू उपस्थित चांगलं क्षेत्ररक्षण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल अथर्वच्या रूपाने आणि षटक समाप्तीचा इशारा 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा उद्यापासून होणारे सर्व सामने सायंकाळी ठीक 7 वाजता चालू होतील आणि जो संघ खेळाडू सहित उपस्थित राहील त्यांचा संघ लगेच खेळायला जाईल आणि जो संघ वेळेवर उपस्थित राहणार नाही त्यांना 5 रनाची पेनल्टी देण्यात येईल उद्यापासून सायंकाळी ठीक 7 वाजता वेळेवर उपस्थित राहणे पुढील षटक घेऊन आलाय तो गिरीश काराळे त्याचा सामना करेन राजू झोंबाडे राजूने उत्तुंग असा मारलेला खणखणी फटका आणि गगनचुंबी षटकार सुंदर असं खेळाचं प्रदर्शन राजूच्या रूपानं याचीच अपेक्षा होती संघाला उत्कृष्ट अशी निर्णायक खेळी राजूच्या रूपानं गिरीचा पुढील चेंडू सामना करेल राजू उत्तुंग मारलाय पुन्हा एकदा त्याच दिशेला आणि खणखणी दुसरा षटकार वाह पुढील चेंडू सामना करेन राजू सुंदर असा मारलेला पुन्हा त्या दिशेला चांगला प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण धडाकेबाज खेळाडू आकाश हरपळे सुहास पखाले आपले स्वागत निर्धावाचा चेंडू म्हणता येईल इथे सुरेख चांगलं खेळाचं प्रदर्शन चालू आहे मैदानात गाच्या थोडीशी मिसफिल्ड ओव्हरथ्रोचा पुरेपूर फायदा घेतला आणि धावा योग्य वाटत नाहीये पण म्हणतो चला आणि युवकांचे आधारस्तंभ फुरसुंगावचे माजी उपसरपंच सन्माननीय प्रवीण दादा हरपळे आपले सरचे स्वागत पुढील चेंडू सुंदर असा प्लेस केलेला चेंडू बबलूचा मोठा आवाज आणि त्या मोठ्या आवाजामुळे तो खेळाडू घाबरला खाली पडला तरी पण त्याची उत्कृष्ट अशी खेळी पुढील चेंडू
सुंदरसा मारलेला आणि खणखणीत चौकार. सत्ता ग्रुप आयोजित शिवशंभो चषक 2024 तर्फे आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे, खेळाडू, प्रेक्षक, मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत. यावर संघात धावसंख्या झाली ती 53 धावा. उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न पण अयशस्वी झाला. आताची एक धाव. दरम्यान षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 54 धावा. 54 runs after by 3 overs by 3 wickets. टी-शर्ट पाहिजे असेल तर घरी जाऊन घे. घरी असंच बोलतो का? दोन 300चा टी-शर्ट विकत घ्यावा घ्यावा माणसाने पण. काय लाईव्ह असलं तरी माणसात बघतात लाईव्ह. हे चुकीचं आहे ना, वेगळं वळण द्यायचं नाही. हा इथं तू प्रचाराला आलेला नाही. दॅट्स लाईक ओनली फॉर क्रिकेट. हो मला पण थोडस जमतं पण मी आणि उत्कृष्ट असा खेळाडू पुढे षटक घेऊन आलाय तो पांदरबारचा सर्वे सर्वा अथर्व. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो अथर्व. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय, त्याचा सामना करतोय तो. यश आताची एक धाव. पुढील चेंडू सुरेख असा झेल. चला चला चालू करा. डॉट चेंडू. आताचा निर्धाव असा चेंडू. पुढील चेंडू उत्तुंग असा मारलेला खणखणीत फटका आणि यावर खणखणीत असा षटकार. यावर संघाची धावसंख्या झाली 61 धावा. पुढील चेंडू सुरेख असं टाकले चेंडू. निर्धाव चेंडू म्हणता येईल इथे.
चांगलं असं खेळायचं प्रदर्शन चालू आहे मैदानात. पुढील चेंडू वाईट चेंडू अवांतर धाव संकेत भर. सुंदर असा मारलेला चेंडू आणि यावर झेलबाद. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी तो उत्कृष्ट असा खेळाडू VIP खेळाडू ओंकार हरपळे. लास्ट चेंडू पुढील चेंडू चकलेले आणि षटक समाप्तीचा इशारा. चार षटकानंतर संघात धावसंख्या झाली ती 62 धावा. बासष्ट आणि पुढील षटक घेऊन आलाय तो घानाघाती खेळाडू नामांकित असा गोलंदाज JCB फॉकलँड हायवा गजेंद्र सिंग सुषमा स्वर्गीय गुलाब सिंग दुर्गा सिंग परदेशी. 74 47 43 43 43 बघू आपल्या संघासाठी काय करतोय. सगळ्या मैदानात हात फिरवला आणि उत्तुंगाचा वावला गेला षटकार. गजू भाऊचा पुढचा चेंडू प्लेस केलेला चेंडू गजूचं अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि गजूला भेटलेलं समाधान धावबाद. ओंकार हे धावबाद झालेत. संघाची धावसंख्या ती 68 धावा.
सुंदर मारला चेंडू आणि यावर 2 धावा. ओ चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल इथे. पुढील चेंडू उत्तुंग असा मारलेला आणि षटकार. पुढील चेंडू लास्ट चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला आणि सुरेख असा झेल आणि झेलबाद. आणि जिंकण्यासाठी संघ धावसंख्या 76 जिंकण्यासाठी 77 धावांची आवश्यकता. 77 runs to win. Bye bye step into the Harpeta Lions. पुढील होणारा सामना हेमंत शेठ झेंडे वॉरियर्स विरुद्ध नवनीत तात्या कामठे टायगर्स. दोन्ही संघाचे खेळाडू इथे टॉस उडवण्यासाठी यायचे. हेमंत झेंडे पुढच्या मॅचचा टॉस इथे आपण करतोय. सन्माननीय नवनीत तात्या कामठे वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात हेमंत शेठ झेंडे वॉरियर्स. संगणकांना सूचना असतील की आपण लगेच चला इकडे. हेमंत शेठ झेंडे वॉरियर्स या संघाने आपण पाहतो टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय. आम्ही प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. जव्यात मॅचच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्यांदा प्रवीण दादा हरपळे टायटन संघाने बनवलेले आहेत 76 धावा आणि विथ काउंट इन पेनल्टी
scored Richard 76 runs and 77 runs required to win. 77 धावांचं मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो जिंकण्यासाठी टार्गेट दिलेलं आहे. एक मोठं लक्ष मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो चेस करण्यासाठी संघ नक्कीच मैदानच्या आतमध्ये उतरलाय. नक्कीच आपण बघतोय सन्माननीय बाळासाहेब पिंटू तथा हरपळे इलेवड हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सलामीची 2 रणधुरंदर तयार आहेत. आपण पाहतोय एका बाजूला पहिल्या क्रमांकावरती आपण पाहतोय आयुष कामठेला आपण बघतो बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल आपण बघतोय अवांतर बघायला मिळतोय. आयुष कामठे आपण बघतोय प्लास्टिक क्रिकेट असेल किंवा पास्को क्रिकेट असेल पुरसुंगावच्या टीम मध्ये त्याचं महत्त्वाचं योगदान आहे. इथे बघायचं हे फटका धुव्वादार आहे. बॉल हवेत गेलाय आणि यावेळेला मात्र सुंदर षटकार. गिरीश कारळच्या बॅटमधून हा सुंदर देखणा स्ट्रोक आपण बघितला. इकडे इनको बॉन्डलाइन के पार भेजा केन बास को सजा टीम बाळासाहेब उर्फ पिंटू तथा हरपळे 11 कराच्या पक्षा दिया बाजा. सुंदर षटकार. पुन्हा एकदा आपण म्हणतोय शॉट चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरपर्यंत नाहीये. पुन्हा बॉल हवेत. पुन्हा एकदा तोच टेलर तोच पिक्चर आणि यावेळेला हा पिक्चर सुद्धा सुपर हिट आहे आणि ते 4 धावांचे इशारा चौकार. यावेळेला मात्र बघायचंय नो बॉलचा कॉल. नो बॉल. अवंतरची धाव बघायला मिळते इथे आणि हा चेंडू मैदानच्या मध्ये आपण बघतोय फ्री हिट बघायला मिळेल. ओहो फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा अस्माडी आणि तेच करार फटका षटकार. आतापर्यंत 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये झालेले आहेत आणि 3 चेंडूवरती धावफलकावरती बघतो आपण तब्बल 18 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्रोक चांगला आहे. इथे मात्र झटपट आणि या दरम्यान बॉल आतमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. ओहो फिकी फिकी मात्र होऊ शकली नाही आणि धावफलक गेला पुढे. धावफलकावरती जाऊयात. 21 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इकडे 3 धावन धावफलक पुढे गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल हवेत आणि पुन्हा एकदा सुंदर अटॅक आपण बघितलं इकडे. पंचांचं इशारा. पुन्हा एकदा चौकार. आतापर्यंत 5 चेंडू झालेत. 5 चेंडू मध्ये आपण पाहतोय बाळासाहेब उर्फ पिंटू तथा हरपळे इलेवड या संघाने मात्र धावांचा मात्र महापूर आणलेला आहे. धावफलकावरती 25 धावा. हे दोन्ही जोडी आपण पाहतोय सुपर हिट ठरलेली आहे. एका बाजूला गिरीश कराळे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राजेंद्र हर्षवर्धन.
आता क्षेत्ररक्षणामध्ये अनेक बदल खूप महत्त्वाचे आहेत. चेंज इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन अ ह्युमन लाईफ अँड चेंज इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन अ क्रिकेट. तुम्हाला सातत्यपूर्वक बदल करता आला पाहिजे. तुमचा प्लॅन हा फ्लेक्सिबल असला पाहिजे. प्लॅन जेवढा फ्लेक्सिबल असतो तेवढा प्लॅन मध्ये सक्सेसची प्रोबॅबिलिटी वाढत जाते. आता प्लॅन मध्ये फ्लेक्सिबिलिटी काय महत्वाची आहे. एकच प्लॅन बरेच आपल्याला बघतो इकडे पंचांकडे दात मागण्याचा प्रयत्न होईल. नक्कीच एक चांगलं स्टंपिंग बघायला मिळालं, पण तो खेळाडू घरट्यामध्ये होता. 25 धावा पहिलं षटक संपल्यानंतर. आणि आता बघतोय प्रवीण दादा हरपळे टायटन संघाला राहिलेल्या 4 षटकांमध्ये जवळपास 51 धावा. 4 मध्ये 51 धावा जिंकण्यासाठी बॅटिंग टीमला पिंटू शेट हरपळे संघाला बनवायच्यात. तर प्रवीण दादा हरपळे टायटन संघाला आपण बघतोय येणाऱ्या 4 षटकामध्ये 51 धावा डिफेंड करायच्या. आपण यापूर्वी प्लॅन मधील फ्लेक्सिबिलिटी बद्दल चर्चा करत होतो. आता प्लॅन मध्ये फ्लेक्सिबिलिटी का महत्वाची आहे. प्लॅन मध्ये फ्लेक्सिबिलिटी यासाठी महत्वाची आहे की तुमच्याकडे अनेक वेळा आपण बघतो की तुम्ही ठरवलेला प्लॅन हा सर्वोत्तम असतो आणि याच प्लॅनवर तुम्ही जिंकू शकता. परंतु बऱ्याच वेळा आपण बघतो की प्रतिस्पर्धी संघाचा प्लॅन हा आपल्यापेक्षा भक्कम असतो आणि अशा मोमेंटला आपल्याला जर त्यांच्यापेक्षा वरचढ प्लॅन बनवत असेल, त्यांच्या अटॅकचा आणि आपल्या प्लॅनचा जर ताळमेळ जुळत नसेल तर आपल्याला प्लॅन मध्ये तुम्हाला थोडे बदल करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे प्लॅन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन अ क्रिकेट अँड ऑल्सो चेंज. पुन्हा एकदा आपण जमिनी समांतर फटका कार्पेट ड्राईव्ह सिंगल. पहिल्या षटकामध्ये आयुष कामठेने तब्बल आपण बघितलं 25 खर्च केला आणि त्यामुळे आता दुसरं षटक जे आहे ना ते मात्र आता विचारात. ही संयमाची लढाई आहे. नो बॉल. दोन्ही पंच एकत्र आले त्याच्यानंतर त्यांनी डिसिजन दिलेला आहे. स्लोअर बॉल चांगला चेंडू बघायला मिळतो इकडे. खर तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला वेगावरती नियंत्रण असणं खूप महत्वाचं आहे. जर नियंत्रण नसेल आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज मात्र आउट झालाय. सामन्यामध्ये गेम चेंजिंग अशा प्रकारचे विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघितले इकडे. हर्षवर्धनचा खेळ आपण बघतो इथे संपुष्टात आलाय आणि त्याच्या जागेवरती आता नवीन खेळाडू तुषार मोरेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्याला वेळ घेऊ नका. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. त्यावेळेला चांगला चेंडू आपण पाहतोय. रन स्टॉपर बॉलर आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि त्याचं नाव युवराज. दोन खेळाडू आले होते. ओहो अगदी हातांच्या जवळून तो चेंडू निसटला. पण तरी देखील आपण पाहतो संघ सहकारी आपल्या खेळाडूंसाठी टाळ्या वाजवतात. त्या टाळ्या वाजवणं खूप महत्वाचं आहे. सिंगल नवल पुढे गेला. 28 धावा म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाज युवराजनं फक्त 3 खर्च केल्या. फक्त 3 धावा.
दोन खेळाडू आपण म्हणतो दोन्ही संघाचे स्ट्रायकर बॅटर नॉन स्ट्रायकर बॅटर एकमेकांच्या जवळ आलेत आणि इथून पुढे आता जर जिंकत असेल तर कशा प्रकारे प्रति हल्ला करायचा याची सिंगल धाव बघायला मिळेल. सिंगल धाव पुढे गेलाय 29 पर्यंत तो प्रवास. त्याला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. 5 बॉल झालेत, 1 चेंडू बाकी आहे. पुन्हा आपण बघतोय बॉल हवेत आणि यावेळेला मात्र आपण बघतोय गोड शेवट केलाय. सुंदर धमाकेदार हल्ला षटकार. चला मॅच स्टार्ट करा पुन्हा एकदा. थांबू नका. धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती आहेत आणि सामन्याच्या आतमधील इक्वेशन 18 चेंडू 41 धावांची गरज. 18 चेंडू 41 धावा आपण बघतोय. पाठीमागच्या षटकामध्ये आपण बघतो नक्कीच युवराजनं नक्कीच पहिल्या 5 बॉलवरती अधिराज्य गाजवलं होतं. नवीन अनिल परदेशी आपण म्हणतो बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अनिल परदेशी इथे तयार झालाय. 18 चेंडू मध्ये 41 धावा. दोन्ही संघांना आता इथून पुढे मजबूतपणे एकमेकांच्या विरोधात आपला खेळ अधिक उंचावणं हे त्यांच्या हातामध्ये असणार आहे. 18 चेंडू मध्ये 41. जो जास्त मजबूत तो अधिक प्रभावी हे आता इथून पुढचं जिंकण्याचं सूत्र शिल्लक राहिलेलं आहे. इथे बघायचंय शॉट चांगला निवडलाय. कव्हर मध्ये हो जेल टिपलाय आणि इथे मात्र सुंदर जेल. गणेश झेंडेने आपण पाहतोय इथे सुंदररित्या नक्कीच एक झेंडा फडकवलेला आहे, निशाण फडकवलेला आहे. इथे सुंदररित्या काम केलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो सेट बॅटर मैदानाच्या मध्ये बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये अथर्व आपण पाहतो तयार. आता मात्र बघतोय 16 चेंडू 41 धावांची गरज आहे. 17 चेंडू 17 मध्ये 41 पाहिजेत. पाठीमागची विकेट आपण पाहतोय अतिशय महत्वाची समजली जाते. आणि आता इथून पुढे प्रवीण हरपळे टायटन संघ आपण पाहतोय आता इथे या विकेट्समुळे त्यांचा आत्मविश्वास हा अधिक वाढलेला आहे, दुप्पट झाला असं म्हटलं तरी हरकत नसावी. तिकडे ओहो शॉट उंचावरती. क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्यासाठी तयार. ओहो अडवलाय का बॉलला. चौकारा नौफलक पुढे गेला आणि आता इक्वेशन बदललं गेलंय. आपण बघतोय 17 मध्ये 41 होत्या, आता मात्र राहिल्यात 16 मध्ये 37. 16 चेंडू 37 धावांची गरज. चांगला बॉल बॅटरचा अधिक जो वेट केला होता तो मात्र त्यासाठी घातक ठरलाय. डॉट चेंडून धावफलक आपण पाहतो नक्कीच स्थिरावला पुन्हा एकदा. क्रिकेटमध्ये आक्रमण जेवढं जास्त बघायला जास्त मजा येते तेवढीच जास्त मजा ही प्रति आक्रमण बघता येत असते. हो आणखी एक विकेट. मोठा जल्लोष मैदानाच्या मध्ये.
गजेंद्र परदेशी हा नवीन खेळाडू मैदानात मध्ये बघायला मिळतोय. सामन्यामध्ये आपण पाहतोय एक प्रचंड मोठी उलथापालट बघायला मिळते. एक एक नामवंत फलंदाज मात्र माघारी परत आहेत. चला क्षेत्ररक्षण लावा लवकर. चला वेळ घेऊ नका अजिबात. बॉलिंग टीम गजेंद्र परदेशी ऑन स्ट्राइक बघायला मिळेल. आता इकडे सामन्याच्या आतमध्ये जाऊयात पुन्हा एकदा. 14 चेंडू शिल्लक आहेत. चौदा चेंडू 37 धावांची गरज. हो सुंदर सुंदर चेंडू. या षटकामध्ये गोलंदाजांना आपण बघतोय अनिल परदेशीने फक्त 4 खर्च केले. 13 बॉल मध्ये 37. शॉट चांगला आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये तयार. एक मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीयेत. आणि अशा प्रकारे हे षटक मात्र दबावात्मक बघायला मिळालं. या षटकामध्ये बॉलिंग टीमनं प्रवीण उर्फ दादाशेठ हरपळे टायटल संघाने आपण बघतो या षटकामध्ये मॅचला त्यांच्या बाजूने झुकवलेला आहे. आणि आता मात्र 12 चेंडू मध्ये 37 धावा हे लक्ष त्यांनी प्रतिस्पर्धी संघ आपण म्हणतोय बाळासाहेब उर्फ पिंटू त्या हरपळे लायन्स या संघासाठी शिल्लक ठेवलेला आहे. 12 मध्ये 37 पाहिजेत. चेंडू 37 धावा. ऑर्गनायझर टीम मध्ये कोणतरी इकडे या. यावेळेला बघायचंय धावेसाठी धावा धाव. आणि हो इकडे घडलंय काय. आणि अशा पद्धतीने आपण बघतो तिसऱ्या पंचांची घेतली मदत. घडलंय काय इकडे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. खेळाडू जायचं नाही तिकडे. आणि फलंदाज सेफ आहे. एक सिंगल काउंट झाली. 11 मध्ये 36 पाहिजेत. आता इथून पुढे 11 मध्ये 36 धावांची गरज आहे. अकरा बॉल 35 धावांची गरज. सॉरी मिस्टेक झाली. आपण क्लिअर करतोय. 11 बॉल 35. फुल टॉस बॉल. त्याच्यावरती सुंदर हल्ला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. देखणा षटकार.
या षटकाराला आपण पाहतोय पारड मात्र झुकवलंय किंवा सोप्प केलंय असं म्हणू शकतो. अजून झुकलेलं नाहीये, अजून सुद्धा मॅच बरीचशी लांब आहे, पण पारड सोप्प केलंय. पुढा एकदा वन्स मोर बिगेस्ट अटॅक, पुढा शानदार षटकार. चला स्पीडअप करा. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक दूरपर्यंत नाहीये. बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी स्ट्रोक चौकार उपलब्ध पुन्हा आपण होतोय पुढे. या षटकामध्ये धावांचा मात्र धो पाऊस सुरू झालेला आहे. अगदी गारपिटीचा पाऊस बघायला मिळतोय. चौकारामध्ये उपलब्ध पुढे गेलाय. धावफलकावरती आतापर्यंत या षटकामध्ये 17 धावा कुठल्या गेलेल्या आहेत 4 चेंडू मध्ये. सामना होता कुठे, सामना चाललाय कुठे. आठ चेंडू आणि आपण पाहतो नक्कीच बाळासाहेब उर्फ पिंटू त्या हरपळे इलेवड संघाला जिंकण्यासाठी 19 धावांची वृत्ती. इथे पुढा चेंडू हवेत गेलाय आणि पुन्हा एकदा इथे घडलंय काय. षटकार. वन्स मोर अटॅक. बऱ्याच वेळापासून आपण बघतो हा खेळाडू नॉन स्ट्राईकला होता, त्यावेळेला स्ट्राईक वरती आला आणि त्यानं त्याचं काम करून दाखवलंय. 6 मध्ये 7 पाहिजे त्याचा केवळ. आणि पलीकडे प्रेक्षकांनी कॅच कोणतरी घेतलाय. चला विनंती असेल या इकडे प्रेक्षक. चला चला आपल्यासाठी 101 रुपयांचं इनाम आहे. प्रेक्षक कुणी कॅच घेतला इकडे. चला प्रेक्षक नाव सांगा पलीकडून. चला लवकर सांगा. नाही सांगत का, नाही पाहिजे की इनाम, मग जाऊ दे. चला ठीक आहे. मध्ये 7 धावा अडवणं खूप महत्वाचं असणार आहे. इथून पुढे सामन्याच्या आतमध्ये आपण बघतोय एक मोठा चमत्कार होणं गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू हवेत खेळलाय. ओहो डाय मारलीये पण बॉल सुटलाय. प्रयत्न व्यर्थ गेलेत. वा सुंदर इथे एफर्ट बघायला मिळाले. धावफलक सिंगल पुढे गेलाय. 5 मध्ये आता बघतोय 6. पाच चेंडू 6 धावांची गरज आहे. अतिशय देखणा चेंडू आहे. 4 मध्ये 6 पाहिजेत. क्रिकेटमध्ये असं कित्येक वेळा घडलेलं आहे की जिंकणारा संघ अचानक पराभूत झालेला आहे आणि पराभूत होणारा संघ अचानक जिंकलेला आहे. दोघांसाठी समान संधी या क्रिकेटमध्ये असतात. ओहो मोठा जल्लोष. पंचाने मात्र वाईड बॉलचा कॉल दिलेला आहे. वाईट बॉलचा कॉल दिलाय. घडलंय काय या ठिकाणी. मोठा जल्लोष होता. जल्लोषावरती विरजन पडणार का इकडे.
तिसऱ्या पंचांची वाईड चेंडूसाठी रिव्ह्यू नाहीये. पंचांचं डिसिजन काय फायनल? वाईट बॉल. पंच वाईट डिसिजन कंटिन्यू का? हिंदवी इंटरनेट केबलचे ओनर सन्माननीय अमोल दादा मोडक यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच सत्ता ग्रुपच्या वतीने हिंदवी केबल नेटवर्कचे ओनर सन्माननीय अमोल दादा मोडक यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे. अमोल दादांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 10 संघांना आकर्षक टी शर्ट सौजन्य आहे. एक शेवटच्या धावेची गरज आहे. लास्ट रन 1 रन रिक्वायर्ड टू विन. आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय सामना मात्र फिनिश झालेला आहे. एक सुपर हिट स्ट्रोक खेळून आपण पाहतोय खेळाडून प्रेक्षकांची आणि त्यासोबत संघ सहकाऱ्यांची देखील मनं जिंकलेली आहे. तुषार मोरे आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू या विनर टीमचा हिटमॅन तुषार मोरे ठरला मॅन ऑफ द मॅच.